नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। श्रीरामपूर फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट। पुण्यातून आरोपी जेरबंद, एलसीबीची धडाकेबाज कारवाई। गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी पुण्यात सापडला, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडलेल्या खळबळजनक फायरिंग प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणातील फरार आरोपीला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 जुलै 2026 रोजी दुपारी श्रीरामपूरमधून म्हसोबा चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता। या घटनेत शुभम यादव हा गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापूर्वी या गुन्ह्यातील 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती। दरम्यान उर्वरित आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की या गुन्ह्यातील फरार आरोपी ओम राहुल करपे हा पुणे येथे लपून बसला आहे। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ पुण्यात शोध मोहीम राबवली। पिंपरी येथील यशवंत नगर परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने स्वतःचे नाव ओम राहुल करपे, वय 19 वर्ष, राहणार श्रीरामपूर असल्याचे सांगितले। पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।